नमस्कार, मी वैद्य राहुल साळुंखे. औषध रुग्णाला दिल्यावर ते कधी कधी काम करत नाही, याबद्दल अनेक गोष्टी शास्त्रामध्ये दिलेल्या आहेत. त्यापैकी जे रुग्ण औषधाचा वैद्याचा तिरस्कार करतात, म्हणजे त्यांना औषधच घ्यायचं नसतं किंवा वैद्याचं औषध घ्यायचं नसतं, कोणीतरी जबरदस्तीने त्यांना औषध घ्यायला सांगितलेलं असतं, अशा रुग्णांमध्ये भेषजम प्रतिहन्यते, या औषध जे आहे ते वीर्यहीन होतं असं सांगितलेलं आहे. जे औषधाचा तिरस्कार करतात, वैद्याचा तिरस्कार करतात, त्यांना औषध देऊच नाही सांगितले, कारण त्यांना दिलेलं औषध जे आहे ते सम्यकपि भेषजम, म्हणजे योग्य असलेलं औषधही काय करतं, त्याचं वीर्यहीन होतं आणि मग त्यामुळे त्या पेशंटमध्ये ते औषध काम करत नाही. ह्याचा उलटा अर्थ असा की चांगल्या वैद्याकडून दिलेलं औषध हे वीर्यवान होतं. जसं द्रव्याला स्वतःचा प्रभाव आहे, रसगुण विवेकपाक आहेच, आणि ते द्रव्य त्याचं जे एक उत्कट कर्म आहे, प्रभाव आहे, त्याच्यानुसार ते काम करतं. त्याचप्रमाणे व्यक्तीलाही प्रभाव असतो. जर तुम्ही तुमचा प्रभाव चांगला असेल तर तुम्ही दिलेलं औषध हे वीर्यवान होतं. तेच औषध दुसऱ्याने दिलं तर तेवढा फरक पडत नाही. असं का होतं? व्यवहारात दिसतं की एखाद्या वैद्याने तेच औषध दिलं आणि दुसऱ्याने दिलं तर पहिल्याचा परिणाम जास्त दिसतो, कारण त्या वैद्याचा प्रभाव हेही औषध वीर्यवान होण्यामध्ये त्याचा रोल आहे. हा प्रभाव कसा वाढेल? तर साधनेने वाढेल, अभ्यासाने वाढेल, शास्त्राच्या आदराने वाढेल, शास्त्राचं आकलन चांगलं करणं ह्याच्याने वाढेल. रुग्णाला बरं करण्याची प्रचंड तळमळ, कळकळ, ह्या गोष्टींमुळे, अशा अनेक गोष्टींमुळे त्या वैद्याचा हा प्रभाव पडत असतो औषधावर, आणि मग दिलेलं जे औषध आहे ते वीर्यवान होऊन काम करत असतं. हे व्यवहारात दिसतंही तुम्हाला की कमी औषध दिलेले, अतिशय कमी औषध देतात आणि पेशंट बराही होतो, आणि ढीग औषध देऊन पेशंट बराही होत नाही, असे दोन्ही प्रकारचे वैद्य तुम्हाला दिसतात. असं का होतं? तर वैद्याचा प्रभाव पण आहे, शास्त्राचा अभ्यास आहे, द्रव्यांचा अभ्यास आहे, बाकीच्या शास्त्राचं आकलन आहे, सिद्धांतांचं आकलन आहे, हा भाग आहेच. पण या सगळ्या गोष्टींमुळे होणारा तो प्रभाव जो आहे वैद्याचा, तो औषधावर काम करतो, आणि जी औषध दिली आहेत ती वीर्यवान होऊन रुग्ण बरा व्हायला मदत होते. त्यामुळे तसा प्रभाव वाढवण्यासाठी पण काम करा, जेणेकरून तुमची औषधं वीर्यवान होतील, औषधं चांगली लागतील, आणि असे पेशंटही टाळा की ज्यामुळे तुमचे औषध हे वीर्यहीन होतील. धन्यवाद.